स्वाभिमान गमावल्याचं सोपं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे। भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। भाजप आणि शिवसेनेची वैचारिक युती होती। काँग्रेसला सत्तेतून दूर ठेवण्याकरता प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ही युती केली। पण मुख्यमंत्री पदाकरता हिंदुत्वाचा विचार सोडत उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले असं म्हणत ही टीका करण्यात आली। स्वाभिमान आणि आत्मसन्मान गमावणे याचं जर सोपं उदाहरण पाहायचं असेल तर ते नाव म्हणजे उद्धव ठाकरे। खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची वैचारिक युती होती, पण सत्तेसाठी, स्वार्थासाठी, मुख्यमंत्री पदासाठी ही वैचारिक युती हिंदुत्वाचा विचार सोडत काँग्रेस सोबत उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी केली। पण आता जागांसाठी 2-4 जागा कमी जास्त यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीच्या फेऱ्या मारतायत, दिल्लीत जाऊन बैठका करतायत। त्यामुळे मातोश्रीचा सन्मान गेला, हिंदुत्वाचा विचार गेला, सत्तेसाठी आत्मसन्मानही गेला। असू शकतात नाही, त्यांनी तसं इनडायरेक्टली इंडिकेटच केलेलं आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी संकेत दिले या दौऱ्यातून की मी किती चांगला मुख्यमंत्री होतो। त्यांनी त्यांची भावना अप्रत्यक्षरित्या उघडच केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हे नेतृत्व करत असताना त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं होतं की मी निवडणूक लढणार नाही, माझ्या कुटुंबातला कोणी निवडणूक लढणार नाही। परंतु बाळासाहेब जाताच केवळ निवडणूकच नाही तर हिंदुत्व सुद्धा यांनी उन्हाळून ठेवलं आहे। आणि बाळासाहेब जे बोलले त्याच्या उलट वागतायत सगळे ते आता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।